शाळा असली तरी विद्येची नाही, वाट सरूंसाठी ही जागाच सर्व काही. नुसती गडबड नाही तर घाई कर लवकर, मिळेल उपाय सहज जर पोहोचेल इथे वेळेवर. धर्मशाळा. हो, हे विद्या नाहीये, पण वाटसरू विसावा घेतात. गावची धर्मशाळा. गावातली धर्मशाळा तर हीच आहे. पण इथे तर कोणीच दिसत नाहीये. कोणी आहे का तिकडे? कोणी आहे का तिकडे? कोणी आहे का इथे? ट्रस्टी, ह्या जागेचं नूतनीकरण करून गावकऱ्यांसाठी आणि काही ये जा करणाऱ्या लोकांसाठी खास विश्रामगृह बनवायची योजना आखतोय. एकदा बघून घ्या. तुळजाताई, तुम्ही इकडं? हो, मी ते वाटेतनं जात होते ना, तर मोबाईलला रेंज नव्हती, म्हणून रेंज शोधत इथे आले. मी ऐकलंय तुमच्या घराचा आज लिलाव आहे. हो. खरं तर ऐकून फार वाईट वाटलं, आणि सूर्यानं कधीच कोणाचं वाईट केलं नाही, त्यामुळे ती वेळ त्याच्यावर यायला नको होती. हे बघा, माझी खात्री सगळं नीट होईल. बरं, तुम्ही तुमच्या कामाला लागा, मी निघते. आता काही हो, जीवाला धोका झाला तरी चालेल, पण मला हे पैसे माझ्या सूर्यापर्यंत पोचवावेच लागतील. तुळजा, पोळी आपल्या दोघींना मिळून आपल्या घरावर आलेले हे संकट आता दूर करावंच लागेल. सूर्याचं तेज घेते सामावून, तिच्या उदरातूनच त्याचा जन्म झाला. आनंदाचा झरा आणि मायेचा वारा, माऊलीच्या सावलीचा कल्पवृक्ष तो, जिथे सुटतील अडचणी नाही दुःखाला थारा. काय आहे हे नक्की? शत्रुभैया, बोली 20 लाखापर्यंत गेली या. तुम्ही काळजीच करू नका, आज वाड्याचा लिलाव नक्की होणार. अरे बाबा, तो सूर्य तिकडे पैसे घेऊन आला बिला नाही ना? नीट लक्ष ठेवा त्याच्यावर. अहो, अजून तर कुठंच दिसत नाही. पण भैया, त्यांचं कुटुंब सगळे लिलाव बघतात आणि तोंड फाडून उभी आहेत. ही तोंड अजून पडली पाहिजे. ही पडलेली तोंड बघण्यासाठीच तर एवढी उठाठेव केली ना. तिकडे काय काय होतंय ना ते कळवत राहा. वय शत्रुभैया, कसा वाटला डॅडी तुमच्या चिरंजीवांचा हुकमी डाव? वा 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 चिरंजीव, अहो दाढी असून मी पप्पी घ्यावीशी वाटते तुमची. शेवटी आमच्याकडनं डावपेच करायला शिकला तुम्ही. अहो, शक्तीपेक्षा युक्ती वापरली ना तुम्ही. आता काय गोष्टी लेट घेतल्या तुमच्याकडनं, पण थेट घेतल्या का नाही? पर कौतुक केलं म्हणून लगेच शेफारून जाऊ नका. जे काय केलंय ते शेवटापर्यंत नीट कसं जाईल हे बघा. सूर्या दयाच टार्गेट बहिणी त्यांनी आपल्या जो काय त्रास दिलेला आहे त्याची एका फटक्यात परतफेड झाली पाहिजे.
वाणार. सगळी गाणी वाजणार आणि ती पण व्याजासकट. त्या सूर्याने अजून काय पैसे दिलेले नाही आणि कुठली हालचाल पण नाही. कुठल्या वेळात लपून बसलाय काय माहिती. आज गैरसमज आहे तुमचा. आम्ही त्याला चांगलं ओळखतो. तो हातपाय मारणार. पण काय बी झालं तरी तो आपल्याकडे कसा येईल याची सोय करा. एक तर पैशाची भीक मागायला, नाही तर लपण्यासाठी जागा मागायला. आपल्याकडे आलाच पाहिजे. तो आपल्या दारासमोर हात पसरत येईल तवाच आम्हाला बरं वाटेल. वाणार गे तसंच वाणार. तसं झालं तर नवीन वर्षाची सुरुवात चांग भलं झाली म्हणायची. सांगा तुमच्या देसाईंना सांगा, बोली वाढू दे म्हणा. कसं आहे, लिलाव दणक्यात झाला पाहिजे. बरोबर बोलतोय का आम्ही? हा, दणक्यात झाला पाहिजे. बरोबर आहे. आहे का बॅलन्स? एवढ्या किरकोळ बाबीसाठी तुम्ही इथपर्यंत येत बसलात राहो. कोणाकडनं कळवलं असतं तर आम्ही पैसे पाठवले असते लगेच. धोंडे, ती बॅग घ्या इकडे. हे रोख 5 लाख रुपये. जा आणि तुमचा वाडा सोडून घ्या. आणि हो, हे पैसे परत करण्याची घाई नाही. सावकाश द्या. म्हात्रे साहेब, तुम्ही आज जे काही केलं ना माझ्यासाठी, मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. हो, माझ्या अवघड वेळेला केलेली मदत मी कधीच नाही विसरणार म्हात्रे साहेब. अहो, जनतेची सेवा करण्यासाठीच आम्ही राजकारणात आलोय. आणि तुम्हाला 5 लाख काय, 10 लाख मागितले असते तरी दिले असते आम्ही. म्हात्रे साहेब, अहो हे जे काही केलं ना तुम्ही, हेच नाही माझ्यासाठी. मला फक्त व्याज किती होईल तेवढं सांगा, म्हणजे त्याप्रमाणे मला नियोजन करता येईल. सूर्यकांतराव, व्याजाची भाषा परक्यांची असते आणि जवळच्या माणसांनी एक दुसऱ्याची मदत करायची असते. आम्ही तुम्हाला मदत केली, याची परतफेड नाही केली तरी चालेल. हो, काय बोलताय तुम्ही? असं कसं पैसे घेऊन जाऊ मी? अहो, पैशाची परतफेड नका करू, पण पैशाच्या रूपात मदत तर करू शकता ना. म्हणजे ती कशी करायची? सांगतो. सूर्यकांतराव, तुम्ही डॅडींचे जावई. तुम्ही शब्द टाका आणि डॅडीनं सांगा, येते इलेक्शनला सर नोबताना नाही तर आम्हाला मदत करा म्हणून. काय आता कसं आहे, गाव डॅडींच्या शब्दाच्या बाहेर नाही आणि डॅडी तुमच्या शब्दाच्या बाहेर नाहीत. काय म्हात्रे साहेब, काय बोलताय तुम्ही? मग या सगळ्यात राजकारण कुठून आलं? अहो, राजकारण कुठं नसतं. हां, तुम्ही जसा तुमचा फायदा बघतात तसं आम्ही आमचा थोडा फायदा बघितला तर काय बिघडलं तवा? होय, तुम्ही डॅडींचे जावई. थोडा जोर लावा आणि आमचं तेवढं काम करा. बाकी हे पैसे आम्ही तुम्हाला दिले नाहीत आणि तुम्ही आमच्याकडनं घेतले नाहीत. बस. माफ करा म्हात्रे साहेब, पण नात्यांचं राजकारण नाही करत येऊ सूर्य. नाही जमणार. सूर्यकांतराव, चूक करताय तुम्ही. परत एकदा विचार करा. एक निर्णय आणि तुमचं घर तुम्हाला माघारी मिळेल. उगाच भावनिक होऊ नका. म्हात्रे साहेब, अहो डॅडी माझ्यासाठी देव आहेत. आणि देवाजवळ ना भावनाच महत्वाची असते. तुम्ही डॅडीनं मला ऑर्डर द्यायला सांगताय, डॅडींचं फक्त मी ऐकू शकतो. त्यांना काय करायचंय हे सांगण्या एवढी मोठी पायरी नाही माझी. तुमचे पैसे तुम्हाला लखलात. हे स्वाभिमानी आहे. सूर्याचा स्वाभिमान हीच सूर्याची खरी ताकद आहे.
येतो आम्ही. पुढ्या अरे दादाचा अजून पत्ता नाही का कुठे गेला असेल दादा कुठे गेलाय काय माहित बोली लय वाढली काजू हा लिलाव असाच चालू राहिला तर आपलं घर दादा लवकर यायला पाहिजे दादा लवकर यायला पाहिजे अहो तुम्ही बोलले अगदी तसंच झालंय. तुमचं नाव काढल्याबरोबर पैशाची गरज असताना सुद्धा सूर्यानी पैशाला हात नाही लावला. हो, आम्ही काय त्याला ओळखत नाही का? आमच्या विरोधात जायची टापच नाही द्यायची. हा. मी केलंय माझं काम आता. तुम्ही मात्र आता तुमचं काम करा. वा 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 आम्हाला मदत केली तुम्ही. येत्या इलेक्शनला आम्ही बी तुम्हाला मदत करणार. एकमेका सहाय्य करू दोघे होऊ श्रीमंत. डॅडी, राजकारणात लोक बापावर विश्वास ठेवत नाही, पण आम्ही मात्र तुमच्यावर विश्वास ठेवलाय. ठेवू का डॅडी, हा. यो डाव त्या सूर्याच्या उर्मी लागणार बरं का. नाही म्हणजे शेवटचा सोर्स होता त्याला मदतीचा, तो पण फेल गेला. आता फक्त तुम्ही त्याला मदत करू नका म्हणजे झालं. चिरंजीव, राजकारण हितच कामाला येतं. कसे आता त्याला पैसे देऊन बी काहीच उपयोग नाही. वा तिकडं लिलाव सुरू झालेला आहे. पैसे घेऊन तो तिथं जाणार, तोपर्यंत व्यवहार झालेला असणार. मग त्या पैशाचा तो काय करणार? लोणचं घालणार आणि घातलं तरी बी खाणार कशी? तरी बी आपण त्याला मदत केली नाही असं वाटायला नको. म्हणून 5 लाखाची भीक घालून टाकायची. म्हणजे कसं होईल, आपल्या उपकारात राहील आणि आपलं बी काम होईल. कसं अगदी डॅडी म्हणतील तसं. ऐ छत्री बघतो काय बर चालतंय की. वाड्यावर एवढी वाईट वेळ येईल असं वाटलं नव्हतं कधी. बघवणं झाले. अरे खरं सांगू, अरे नशिबाचा भोग चुकलाय का कुणाला? बघू आता काय होतंय. ती तो बी अजून आला नाही. होय र उभ्या पंचक्रोशीत असला लिलाव बघितला नव्हता मी. लई जागीरदार लोक आलेत बाबा. तुला सांगू, अरे हो पांढरा कोटवाला आहे का नाही, अरे बक्कळ पैसा आहे त्याच्याकडं. आणि तोच वाडा घेईल बघ. हो नक्की तोच वाडा घेईल. अरे माणसांना फेडता येत नाही कर्ज तर कशाला काढावं ना. अरे काय कारण होतं ह्या सूर्याला र? बघ ना, बिनकारणाचं उगीच्या उगीच बिलामत वाढवून घेतली. कोड्याच्या शब्दांवर इथे आले खरी, पण आता करू काय? थांबे. कोण आहेस तू? काय करते इथे? का रे बाबा, का अडवलंस? हे म्हातारे,
काय काम आहे तुझं इथे? ते चालून चालून थकले ना, कुठं आडोसा दिसते का बघते. हातात काय आहे तुझ्या? हे वय ते काय आहे ना, घर नाही ना मला. मी कुठे बी चालत चालत जाते. आडोसा दिसला की थांबते, एखादी चादर टाकते आणि जागा मिळेल तिथे झोपते. एकटा जीव आहे ना, त्याला जेवढं सामान लागतं तेवढंच आहे या बागेत. ए म्हातारे, इकडे बघ माझ्याकडे. ते काय ना, मी इकडं बी बघू शकत नाही आणि तिकडं बी. ते मानेचं दुखणं आहे ना. अशी कशी वळत नाही? थांब बघतोच. अरे ह्या म्हातारीच्या नादी कुठं लागलाय? तिकडे ती बाईक गर्दीत निघून गेली ना, तर डॅडी आपला मस्त पोहोचवतील. चला लवकर. अरे बाबा चल ना लवकर. मामा मी आलो तुझ्या घरी. अरे पण सूर्या, तू जा ना, मी आलो. लवकर ये घरी बघ. माझ्यासमोर 2 पर्याय आहेत. एक, घरी जाऊन बहिणींना सांगायचं पैसे नाही जमले आणि घराचं लिहिलं माझ्या डोळ्यांसमोर बघायचं. आणि 2, जिथे गेल्यावर हमखास पैसे मिळतील पण तिथं नाही जायचं. ते म्हणजे माझ्या बहिणीचं सासर. माझं घर असं जाताना माझ्या डोळ्यासमोर मी नाही बघू शकत. माझ्या स्वाभिमानावर विस्तार ठेवून मला हे काम करावंच लागणार आहे. माझी सगळी तत्व बाजूला ठेवून मला एक पैसे घ्यावे लागणार. ती वेळ तुला हेच बघायचं होतं का? हा, ते म्हणतात ना, किती बी संकट येऊ दे, शेवटी देव मदतीला धावून येतोच. डॅडीनं पैसे मागितले, डॅडी नाही म्हणणार नाहीत. माझा देवच माझं आता घर वाचवलं. माझी कोणी मस्करी तर करत नाहीये ना? सूर्याचं तेज घेते सामावून, तिच्या उदरातूनच त्याचा जन्म झाला. आनंदाचा झरा आणि मायेचा वारा, माऊलीच्या सावलीचा कल्पवृक्ष तो. जिथे सुटतील अडचणी, नाही दुःखाला थारा. सूर्याचं तेज म्हणजे सूर्या. ह्या कोड्यात नक्कीच काहीतरी सूर्याशी रिलेटेड आहे. सूर्य हे कोडे नक्कीच सोडवू शकतो. माझा ऐक, जिथे असशील तिथून फिर आणि लवकर देवीच्या मंदिराजवळ ये. का, काय झालं? अगं मी पैशांचं सगळं थांबव सूर्या. तू ना आता माझ्यावर फक्त विश्वास ठेव आणि लवकर इथे ये. मी वाट बघते तुझी. अगं पण
काय करू? तुळजाला भेटू का डॅडींकडे जाऊ? नक्की काय लिहिलंय माझ्या नशिबात?